डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं हृदय आणि आत्मा हे कोणते अनुच्छेद म्हणजेच कलमाला म्हटलेलं आहे हे तुम्हाला माहित आहे का? बाबासाहेब म्हणाले होते, इफ आय वॉज आस्क्ड टू द नेम द हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आय वुड नॉट हेजिटेट टू नेम आर्टिकल 32. म्हणजेच जर मला विचारलं गेलं की संविधानाचं हृदय आणि आत्मा हे कोणतं कलम आहे तर मी क्षणाचाही विचार न करता सांगेल आर्टिकल 32. अनुच्छेद 32 नागरिकांना देतो जर त्यांचे मूलभूत अधिकार मोडले तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. हा अधिकार म्हणजेच लोकशाहीचं सुरक्षा कवच. कारण न्याय मागायचाच हक्क नसला तर बाकी सगळे अधिकार हे निरर्थक ठरतील. बाबासाहेब म्हणाले होते, द राईट टू मूव्ह द सुप्रीम कोर्ट फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट्स इज इटसेल्फ अ फंडामेंटल राईट. म्हणजेच न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाणं हे स्वतःमध्येच एक मूलभूत अधिकार आहे. ते पुढे म्हणतात, इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड हार्ट ऑफ इट. कारण या कलमामुळेच म्हणजेच अनुच्छेदामुळे संविधान जिवंत राहतं आणि हा तो ठोका आहे जो आपल्या लोकशाहीला चालना देतो. म्हणून लक्षात ठेवा, अनुच्छेद 32 फक्त एक कलम नाही तर तो आपल्या न्यायाचा आवाज आहे. तो थांबला तर लोकशाहीही थांबते. त्यामुळे हा अधिकार ओळखा आणि जपा. आणि हो, संविधान अजून खोलवर जाणून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण संविधानाचा प्रवास आपल्याला सोबत करायचा आहे.